सामान्य नागरिक रूप से वरिष्ठ नागरिक, आज दहीसर पूर्व में जो हमारा दहीसर जो ठाणा के बॉर्डर मुंबई का एंट्री है, वहाँ पे दहीसर पूर्व में एनएल कॉम्प्लेक्स जो मुंबई महानगर पालिका वार्ड क्रमांक 2 में एक ही प्रोग्राम जो हमारे वरिष्ठ नागरिक और उड़ान परिवार ने बहुत अच्छा प्रोग्राम किया है। नरेंद्र मोदी जी का जो जन्मदिन के शुभ अवसर पर वरिष्ठों ने यहाँ बहुत बढ़िया प्रोग्राम किया। इस प्रोग्राम में हमारे स्कूल के नन्हे मुन्ने बच्चे थे, वरिष्ठ थे, हमारे सब सिस्टर थी, और यहाँ पर जो प्रोग्राम होते वक्त पूरे दहीसर ने मुंबई शहर से पूरे दहीसर वासियों ने हमारे देश के लाडीले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी को बहुत शुभेच्छा दी। आज के शुभ अवसर पर हमारे विभाग के लाडीला नेता कन्हैया शंकर ओझा जी, फिर उनके साथ में हमारी एक टीचर भारती बहन, हम लोग ने यहाँ पर डॉक्टर, वकील, टीचर, स्टूडेंट्स, जो कामगार, रिक्शा ड्राइवर, या ऐसे हर लोगों का एक सम्मान आज नरेंद्र मोदी जी के शुभ अवसर पर हुआ है। और आज ये काम हमारे दीपल ठाकुर की प्रेजेंट से हम यहाँ पे आपको के सामने हमारा आज एक स्पेशल आज के प्रोग्राम का वृत्तांत लेके आ रहे दत्ताराम गुगे। नमस्कार। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस दहीसर पूर्वेकडील एनएल कॉम्प्लेक्सच्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणाचा उडान परिवाराच्या ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं आम्ही मोदीजींना शुभेच्छा देत आहोत। आमचे माननीय विजय मुक्ताजी, प्रवीण लाडे, आपण मी पडेल करायचं बाल कलाकार बाळ वैद्य आलेले आता त्याला मी सरसे स्वागत करतोय। बाळ वैद्यजी, बाळ वैद्यला सुनील शंकर वैद्यजी, श्यामबाई पटेल त्यांना महाराष्ट्र त्यांच्या हस्ते श्यामबाई पटेल दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम झालेला आहे। मोदी साहेबांना म्हणजे आपल्या भारतीय सैन्यातले आपले अंबादासराव चला योगनाथ जोशी चान्स घेत आहे। योगनाथ जोशीची असा चला बघा आपण सगळ्यांनी ती यादी पण इकडे असली यादी दिलेश आपण नावाची यादी केलेली ती यादी का कार्यक्रम अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे। अरे इकडे पळा ना, या टाटा ट्री मध्ये आपल्याला ही स्मरणिका दिली आहे आपल्या भागातील शिक्षण महर्षी रामजी यादवजी। ज्यांना कोणाला मिळाली नसतील त्यांना सांगा, प्रत्येकाला ही पुस्तिका आपले माजी खासदार, लोकप्रिय जे केंद्रीय मंत्री होते माननीय राम नाईक साहेब, त्यांनी स्वतः प्रकाशित केलेले आहे। यामध्ये आपले विधायक मनीषाई चौधरी पासून सर्व त्यांचा लेख आहेत। आजचा हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वाचा आहे आणि जगामध्ये हा कार्यक्रम खूपच गाजत आहे। म्हणजे आपल्या भारत देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचा 75वा वाढदिवस अमृत महोत्सव निमित्ताने आज आम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांनी मुंबई महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 2 मध्ये आम्ही स्वतःहून ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःहून पुढे येऊन आपल्या लाडक्या पंतप्रधानांचा वाढदिवस आज आम्ही ज्येष्ठांच्या सोबत
लहान मुलांच्या सोबत असा भरगच्च कार्यक्रम करत आहोत। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे लोकप्रिय नगरसेवक जगदीश ओझाजींनी दिलेला आम्हाला हा कट्टा, आणि या कट्ट्यावरती आज आम्हाला जे खेळण्यासाठी एवढं मोठं मुक्त क्रीडा जे आम्हाला खेळण्याची जागा आहे, कॅरम खेळतो, इथे वाचनालय आहेत, लायब्ररीज आहे, अनेक उपक्रम आहेत। आणि आज आमची उडान चौसा ही आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणामध्ये सतत दिवस रात्र काम करत आहेत। आणि आज या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आपल्या दहिसरचे लोकप्रिय व्यक्तिमत्व आणि भाजपाचे नेते माननीय करुणा शंकरजी ओझा हे आजच्या कार्यक्रमाचे आपले प्रमुख पाहुणे आहेत। त्यांच्या बरोबरीने एक आपले ज्येष्ठ साहित्यिक, ग्रंथ संग्रहालयाचे पदाधिकारी आणि जुने संघाचे कार्यकर्ते माननीय प्रवीण लाडे साहेब, त्याचबरोबर जे आपलं भारतीय जनता पक्षाचं मुंबईचे हॉकर सेल आणि आमचे सहकारी PM गुप्ताजी आणि आमचं सर्वजण आज इथे कार्यक्रमाला उपस्थित आहेत। इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत। आपल्या भागातील शिधा वाटप अधिकारी सुधीर शंकर रगडे साहेब आज सत्कार मूर्ती आहेत। त्यानंतर जी आपली शिक्षक संघटना आहे, शिक्षक संघटनेचे प्रमुख जे आपले कदम साहेब, शहादाग्रामचे कदम साहेब आज उपस्थित आहेत। विविध क्षेत्रातले गायक, भारतीय सैन्यातील अंबादास राऊत, अनेक विविध धर्मामध्ये 4 महिला आहेत, त्या 2 शिक्षिका आहेत। त्याचबरोबर इथे आमच्याकडे गीताताई पटेल आणि विरुमती सोळंकी हे 4 महिला आज सत्कार मूर्तीमध्ये आहेत। अजूनही महिलांची संख्या वाढेलच। आणि हा कार्यक्रम सुरू होताना आमचे उडान परिवारातले प्रमुख शिरीष पारिक साहेब, त्यांना मी विनंती करतोय। उन्होंने देश की इतनी सेवा की है कि अभी दुनिया में उनका जो इंटरनेशनल अवार्ड जो है पीस के लिए वो उनको मिलने वाला है, और काम भी इतना किया है कि अभी इंडिया नंबर 1 हो जाएगा। तो अभी मैं शायरी के रूप में उनको 2 शायरी में उनको अभिनंदन दे रहा हूं। मुबारक हो मोदी जी को ये जन्मदिन उनका, जो मांगे रब से वो मिल जाए उन्हें सारा, दुखों की काली रात ना आए जीवन में, और खुशियों से भर जाए घर का आंगन सारा। दीप जगमगाते रहे, मोदी जी हमें याद आते रहे, जब तक है ये दुनिया, जब तक है ये दुनिया, हमारी सबकी दुआ है वो तारों की तरह चमकते रहे और भारत की सेवा करते रहे। बहुत बढ़िया। आज का शुभ अवसर पर मैं हमारे आदरणीय दीपक खेर जी को बुलाता हूँ। वो हमारे अच्छे होनहार आर्टिस्ट है, गजल सम्राट है, उनकी गीत और उनकी याद हमारे साथ, हमारे कायम हमारे साथी है दीपक खेर, जो स्टेट बैंक ऑफ इंडिया के रिटायर ऑफिसर है, के पेशेंट के प्रमुख है। नमस्कार। सबसे पहले भारत के प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी जी जो अपना 75वां वर्ष, बहुत बहुत शुभकामनाएं, बहुत बहुत बधाई। मोदी जी के विचारों से कोई सहमत हो न हो, है कि उन्होंने अपना पूरा जीवन अपने विचारों के लिए, अपनी तपस्या के लिए अर्पित किया है। हम सब हृदय से उन्हें अभिवादन देते हैं, नमस्कार। और घोगे साहब ने आज जो आयोजन किया है, इसलिए घोगे साहब आपका भी अभिनंदन, नमस्कार। श्यामभाई पटेल जरा रुकिए, आपका सम्मान पहले पुष्प गुच्छ देखिए। पुष्पों का सम्मान हमारे भारत देश के लाडीला
प्रधानमंत्री जी का आज वारदिवस है, माननीय करुणा शंकर जी को हम रिक्वेस्ट करते हैं कि सबसे पहला हमारे तीनों महानुभाव है, हमारे करुणा शंकर ओझा जी, प्रवीण लाड़े जी और हमारे श्याम भाई BM गुप्ता जी दीप प्रेजेंट करेंगे। और हमारे रेस्टिंग ऑफिसर जो हमारे रिटायर सुधीर शंकर रगड़े, अब 5 जण आके आपके लाडके लोकप्रिय नगरसेवक जगदीपभाई ओझा जी आलेले आहेत। जगदीपभाई ओझा जी श्यामभाई पटेलला फुलं द्यायचं आहे आणि आजच्या कार्यक्रमाची सुद्धा संचालिका भारतीबाई दवे क्षेत्राच्या धनसुखभाई गडिया, धनसुखभाई गडिया जी विनंती आहे आपल्याला, नाही थांबा प्लीज, हा धन्यवाद। हा त्यांना एक शायरी बोलायचा मोह आहे। आज मोदीजींच्या वाढदिवसाला प्रत्येकाचं मन आहे, मी त्यांना बोलण्याची संधी देतो। मोदी जी, सूरज की सुनहरी किरणों जैसी हर सुबह गुजरे आपकी, सूरज की सुनहरी किरणों जैसी हर सुबह गुजरे आपकी, चांद जैसी शीतल और सुहानी हर शाम गुजरे आपकी। अरे हम तो देने के काबिल ही नहीं, पर वो देने वाला जिंदगी की तमाम खुशियां दे आप। दोन मंडळींना जायचं आहे महत्वाचं पाहता आमचे जगदीशभाई ओझाजी आपले नगरसेवक, त्यांना आम्ही विनंती करतोय, आज मोदीजींचा वाढदिवस आहे, आपल्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहे आणि आमचे करुणा शंकरजी आहे। पहिले जगदीशजींचा म्हणजे आता त्याचप्रमाणे न्यूजचे आपले आनंद कांबळे त्यांचं टॅलिंग न्यूज आहे, कारण बातम्यांसाठी आपल्याकडे सभाशास्त्र महत्वाचं आहे। आणि आज आमच्या कार्यक्रमाचं ज्याने आम्हाला या कार्यक्रमासाठी प्रोत्साहन दिलं, आमचे लाडके लोकप्रिय नगरसेवक जगदीशभाई ओझाजीकडे मी हा माईक देत आहे। सर्वप्रथम धन्यवाद आम्हाला इकडे बोलवल्याबद्दल। जसं की आपल्याला माहिती आहे, मोदीजींचा 75वा वाढदिवस आहे आणि आज सकाळपासून भारतीय जनता पार्टीतर्फे जे भव्य रक्तदान शिबिर जे चालू होतं त्याला खूप चांगल्यापैकी यश आलं। तसंच आपल्या वॉर्डामध्ये 3 जागेचं भूमिपूजन आपण केलेले आहे। आदरणीय आपले ज्यांनी या वॉर्डाचं नेतृत्व केलेलं आहे ते नगरसेवक जगदीश ओझा यांच्यातर्फे, तसेच आमच्याबरोबर जे इतर कार्यकर्ते होते ते सगळे उपस्थित होते। आणि मी आता पुढच्या कार्यक्रमासाठी जगदीशभाईंना विनंती करेन की आपण 2 शब्द बोलावे। आज हमारे देश के यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के जन्मदिवस 75वें जन्मदिवस के उपलक्ष्य में एनएल कट्टे पे हमारे उड़ान परिवार के शिरीष परीख हो, हमारे ताराम घुगे जी हो, हमारे वसंतराव ढोबले जी हो, श्यामभाई पटेल हमारे रेस्टिंग ऑफिसर के रिटायर्ड अधिकारी रगड़े साहब हो, हमारे बहुत ही पुराने संघ के जोगाराम जोशी जी हो, इन सबके बीच में भारतीय जनता पार्टी उत्तर मुंबई का पाया जिन्होंने डाला, वैसे हमारे मेरे गुरु मेरे पिता श्री करुणा शंकर ओझा जी, मेरे लाडले काका जिन्होंने भी मेरे पिताजी के साथ कंधे से कंधा मिला के काम किया, वैसे प्रवीण लाड़े जी, उन्होंने मुझे, मैं तो जब वार्ड का अध्यक्ष था तो उन्होंने मुझे एक मैसेज लिख के भेजा था की माझा पुतळा नक्की नगरसेवक होणार आणि तुमचा पुतळा नगरसेवक झाला। ते मला अजूनही मैं मैसेज ठेवलाच माझ्याकडे। ऐसे सबके आशीर्वाद से मैं हूँ, हमारे वार्ड के अध्यक्ष नीलेश देशमुख, हमारी महिला मोर्चा की अध्यक्ष भारतीबेन दवे, हमारे मुंबई के हॉकर सेल के उपाध्यक्ष BM गुप्ता जी और उपस्थित सभी हमारे वरिष्ठ नागरिकों को यहाँ पर मैं इस अवसर पर नमन करता हूँ। और हमारे वार्ड अध्यक्ष नीलेश देशमुख से विनती करूंगा कि पहले करुणा शंकर ओझा जी का शाल और बुके देकर स्वागत करेंगे। भारत माता की वंदे वंदे। वैसे ही हमारे बीच में हमारे प्रवीण लाड़े जी उपस्थित है। मैं हमारे शिरीष परीख जी से विनती करूंगा कि प्रवीण लाड़े जी का भी शाल और बुके देकर स्वागत करेंगे।
वैसे हमारे बीच में हमारे बहुत ही पुराने संघ के स्वयंसेवक भारत माता की वंदे वंदे वंदे। नीचे रखा। उसी तरह से हमारे बीच में हमारे वरिष्ठ पत्रकार और हमारा भारतीय जनता पार्टी का मीडिया का काफी काम देखते हुए दत्ताराम घुगे जी का स्वागत करने के लिए मैं प्रवीण लाड़ी जी से कहूंगा। तांबा वैसे मैं हमारे बीएम गुप्ता जी से विनती करूंगा, हमारे शिरीष पारिक जी जो उड़ानगु और अनिल गड्ढा का मैनेजमेंट बहुत वैसे हमारे बीच में मैं का शाल लेकर स्वागत करेगी। हमारे यहाँ पे जो क्लासेस बिना मूल्य है, ये हमारा यहाँ पे क्लास बिना मूल्य है भारतीय बहन का कहते हैं। सब बच्चे लोग यहाँ पर पढ़कर बहुत बड़े होते हैं। यही उनका बहुत सालों से जगदीश भाई के पास एक रेजिस्ट्रिंग ऑफिसर रिटायर झालेले सुधीर शंकर रगडे यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करतात। सुधीर शंकर रगडे साहेब या लवकर। सब बच्चे लोग आ जाइए, सब बच्चे लोग के साथ में। एक मिनट थोड़ा लंबा रहिए। अंबादा सांभाळून सगळ्या मुलांनी फोटो घ्यायचे उभे राहा। यांच्या मार्गदर्शनाखाली इथे आम्ही कॅरम बोर्ड खेळतोय, इथे आमची लायब्ररीज आहे, इथे आम्हाला सगळ्यांना एक मुक्तांगण आहे। मुलांना एज्युकेशनली भरपूर मदत असते आणि हे सगळं जगदीशबाईंनी उभं केलेलं आहे। पावसात जरा आमची पुस्तकं चांगली पुस्तकं उभी झालेली आहे। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। या मुलांचा सत्कार जे आपले करुणाशंकर ओझाजी आमचे प्रमुख मार्गदर्शक त्यांच्या हस्ते मुलांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलेलं आहे। आता आम्ही करुणाशंकर ओझाजींना विनंती करतोय, नाही काही सत्कार आहेत, महत्वाचे सत्कार आहेत। आता पहिले सत्कार जे शिक्षक संघटनेचे प्रमुख आहेत आणि शिक्षक पण त्यांनी काम केलेले शहादाकर आमचे माननीय कदम साहेबांचा सन्मान करुणाशंकर ओझाजी यांच्या हस्ते शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन श्रीफळ त्यांना कदम साहेब म्हटलं दहिसरमध्ये अत्यंत लोकप्रिय व्यक्तिमत्व, मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासन जेवढे शिक्षक आहेत, शिक्षक संघटनेचे युनियनचे ते प्रमुख आहेत, त्यांचा हा सन्मान झालेला आहे। त्याचबरोबर आमच्या उडान कट्ट्यातील जे आमचे ज्येष्ठ सदस्य बजाजी यांचाही सन्मान करण्यासाठी मी लाडेजींना विनंती करतोय। बजाज जी आगे आओ। बच्चे लोग आ जाओ, आप लोग हो गया आपका। बजाज जी जाओ मत, लड्डू लेने का है। इधर बसवा जाना। बजाजींचा वाढदिवस जे आज नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस आहे। बजाजी मुलं बसून जातील, महत्वाचं आहे। वसंतराव ढोबळे लोकप्रिय व्यक्तिमत्व, वसंतराव ढोबळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे प्रमुख आहेत, त्यांचाही सत्कार करण्यासाठी मी विनंती करतोय। त्याचबरोबर मुकेशजींचाही सन्मान होतोय। मुकेशजी मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांनी युनियन मध्ये काम केलेलं आहे। खूप फेमस लोकप्रिय व्यक्तिमत्व, PRO म्हणून मुंबई महापालिकेत बरेच वर्ष होते आणि आता पूर्ण पत्रकार आहे। आनंदा कांबळेंचाही जगदीशभाई ओझाजींच्या हस्ते सत्कार आम्ही करीत आहोत। आनंदा कांबळे
आता टाइम कमी आहे पण आम्ही आनंदा कांबळे माता की विशेष म्हणजे देवेंद्रजी वकील देवेंद्र वकील तुम्ही आला त्यावेळेस तुमचं स्वागत एवढे पदाधिकारी झालेले आहात वार्डचे तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात ही आम्ही संधी घेतोय की एक वकील साहेब ते वकील असले नावाने वकील असले ती अकाउंटर आहे अकाउंटर आणि विशेषतः संदीप संख्या आलेले आता त्याचं स्वागत केलं संदीप संख्येचा सत्कार सत्कार जगदी होताची करतील दीपक ठाकूर यांना काल मीडियाचा एक मोठा अवॉर्ड मिळाला जागतिक अवॉर्ड मिळालेले दीपक ठाकूर त्याचा सन्मान आमचे माननीय जगदीशभाई ओझाजी करतील दीपक ठाकूर यांचा काल मोठा सत्कार झाला म्हणजे त्यांना अवॉर्ड मिळालेला आहे दीपक ठाकूर त्यांचा सन्मान दीपक ठाकूर यांचा सन्मान होतोय आणि दीपक ठाकूरांनी आज सगळ्या मुलांसाठी सगळ्यांसाठी लाडू जो आणलेले आहेत ते गणेशोत्सवचे एक महत्वाची आनंदाची बातमी आहे आणि आम्ही आजच्या कार्यक्रमाचे मार्गदर्शक माननीय करुणाशंकर ओझाजींचे आणि लाडेसाहेब होते येथे उपस्थित असलेले मान्यवर त्यापैकी माझे मोठे बंधू असलेले आणि आम्ही हातात हात घालून ज्यांनी इमर्जन्सीच्या आधीपासून दहिसरमध्ये कार्य केलेले आहे असे करुणाशंकरजी ओझा यांचे चिरंजीव नंतर जे नगरसेवक झाले आणि त्यांनी आपल्या क्षेत्राचं भरघोस कार्य केलं विकास केला असे आपले जगदीशभाई ओझा माझे ज्येष्ठ मित्र दत्ताराम घोगे आणि भाजपचे अनेक पदाधिकारी तसेच आपण सर्व ज्येष्ठ नागरिक सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो ते यासाठी की आज आपण एका फार मोठ्या आणि पवित्र कार्याचे साक्षीदार होत आहोत आपले लाडके पंतप्रधान यांचा वाढदिवस 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव आज आपण मोठ्या उत्साहात येथे साजरा करत आहोत मला खात्री आहे की भारताच्या कानाकोपऱ्यात अशाच प्रकारचे कार्यक्रम लहान मोठ्या प्रमाणात साजरे होत असतील आणि प्रत्येक नागरिकाला एक अभिमान वाटावं असं व्यक्तिमत्व आपल्या जीवनात आपण प्रत्यक्ष पाहत आहोत आणि ही आपल्यासाठी एक फार मोठी उपलब्धी आहे आता थोड्या वेळापूर्वी जगदीशभाई ओझा म्हणाले की मी ज्या वेळेला वॉर्ड अध्यक्ष झालो त्यावेळेला मी त्यांना एक शुभ संदेश पाठवला होता का तुला बी नगरसेवक झालेला बघणार म्हणून देवाने मला आयुष्य दिलं मी त्याला नगरसेवक झालेलं बघितलं पण याच्यामध्ये एक लक्षात घ्या तुम्ही सर्व ज्येष्ठ नागरिकांना काय असतं माहिती का आपण ज्या वेळेला मनापासून एखादी इच्छा व्यक्त करतो तेव्हा त्या इच्छेला त्या शब्दांना वरदानाचं स्वरूप प्राप्त होतं ही गोष्ट लक्षात घ्या आपण रागाने एखादा शब्द उच्चारला एखाद्यासाठी तर तो साठी आपल्या देशातील अनेक नागरिक अशी इच्छा करत आहेत असे शब्द उच्चारत आहेत की नरेंद्रभाई मोदी तुम्ही शतायुषी व्हा सहस्रायुषी व्हा आणि आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहा आणि ते असं करत राहतील अशी मी मनपूर्वक इच्छा व्यक्त करून त्यांच्या दीर्घायुष्याची नुसत्या दीर्घायुष्याची नाही तर अगदी निरोगी निरामय दीर्घायुष्याची कामना करून माझे 2 शब्द संपवतो धन्यवाद नरेंद्र मोदी जी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं इतक्या चांगल्या वातावरणात कार्यक्रमाला भर आलेली आहे पण मला मनातून विचार येतोय 4 वाजल्यापासून आमचे मिलिंद प्रभू हातात झाडू घेऊन त्यांनी हा परिसर साफ करून कार्यक्रमाला
कार्यकर्ता म्हणून काम केलेलं आहे, त्यांचा सन्मान हा आमच्या दृष्टीने महत्वाचा आहे. मिलिंद प्रभू, शिरीष पारिक ही मंडळी इथे राहून त्यांनी काम केलं. आजचा जो कार्यक्रम आहे ना, ज्येष्ठांनी खुर्च्या लावणं, ज्येष्ठांनी झाडू काढणं, ज्येष्ठांनी ए टू झेड काम केलेले अशी आपली त्रिमूर्ती आहे. त्यामध्ये आमचे मिलिंद प्रभू यांचा सत्कार करुणाशंकर ओझाजींच्या हस्ते होत आहे. त्याचबरोबर दाभोळकर, बाळचंद्र दाभोळकर आणि तिसरे आमचे व्यक्तिमत्व आहेत ते शिरीष पारिक. त्यामध्ये मिलिंद प्रभू माझ्या समोर यांनी 4 वाजता येऊन इथे टेबल उचललं, कोपऱ्यात टेबल ठेवलं, हेवी काचा, झाडू काढला. ही मंडळी पदवीधर आहे. या मंडळींनी आर्मी मध्ये मला वाटतं इंडियन नेव्ही मधले मोठे अधिकारी आहेत. त्यांनी इथे झाडू घेऊन आज मोदी साहेबांसाठी काम केलेलं हा आमचा उडाचा एक आदर्श आहे आणि आज यांच्यासाठी टाळ्या वगैरे. आमच्याकडे नवं तरुण मुलं नाही आहे. आम्ही 60च्या वर मंडळीकडे सरस उडान म्हटलं ना तुम्ही सगळे टाळ्या वाजल्यापासून सगळे लोक. आता शिरीष पारिक म्हटलं की सगळं धावपळ, सगळं काम करणं, कारण कार्यक्रम घेणं सोपं नाही. आणि मी शिरीष पारिकांना 1 वाजता सांगितलं आपण कार्यक्रम करायचा आहे. म्हणजे आमचं ठरलं 12 वाजता. मी ठरवलं 12 वाजता कार्यक्रम झाल्यानंतर 1 वाजता पारिक यांनी हा कार्यक्रमाचा आपण सत्कार करायचा आहे. बाबूजी साहेबांच्या हस्ते शिरीष पारिक यांचा सत्कार झालेला आहे. आज इतकं आम्हाला मन भरून आलेलं आहे. आज इथे हे प्रांगण आहे, ही जागा आहे, ही आमच्या उडान परिवाराने आपल्या लहान मुलांसाठी जपली आहे. आज पाहिलं आमच्याकडे इथे पुस्तकं आहेत, खूप महाग पुस्तकं लाडासाठी दाखवली, पण पावसाळ्यात पुस्तकं भिजून गेली. त्या पुस्तकांना सुद्धा काही वेळेला आमच्याकडे कॅरम बोर्ड असतात. आमच्या कॅरम बोर्डला अगदी स्पर्धा असते. कॅरम बोर्ड आमच्याकडे 4 कॅरम बोर्ड तो खेळणारे भरपूर आहेत. तर त्या कॅरम बोर्ड मध्ये त्यांना बसण्यासाठी चांगल्या उंच खुर्च्या, स्टूल किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या खूप गरजेच्या आहेत. आणि आज इथे आम्ही जी मंडळी सामाजिक वर्ग आपल्या मार्गदर्शनाखाली घेतो, हा एक आमच्या दृष्टिकोनातून आम्हाला खूप आनंद वाटतोय. आणि विशेषतः आमच्या महिला भगिनींनी आमच्या बरोबरीने सकाळपासून आमच्या बरोबर फिरताय. शिरीष पारिकच्या 2 व्हीलर गाडीवरून एक पाय ज्येष्ठ नागरिका, दुसरा पाय भाजपच्या कार्यक्रमात असे आमच्या भारतीय दलेजी यांचा आपण सत्कार करूया. पुष्पगुच्छ आणि त्याला चार नाही. भारतीबेन तुम्ही बाबू नाही भारतीबेन एक शिक्षिका आहे, एक सामाजिक क्षेत्रातलं अग्रगण्य व्यक्तिमत्व आहे. साधी राणी उच्च विचारसरणी. इथे मुलांना जे धुनी बांधकाम करणारे जे काही कामगार आहेत त्यांच्या मुलांना स्मार्ट शिक्षण, एज्युकेशन इंग्लिश मध्ये देतात. म्हणजे अशी लोक आज इथे आमच्याकडे. आणि आता आमचे मार्गदर्शक करुणाशंकर ओझाजी आपण मार्गदर्शन करा. आमचे बहुआयामी व्यक्तिमत्व रामजी यादवजींच्या बरोबर तुम्ही काम केलेलं आहे. त्यांचं आज विवेकानंद सेंटर त्यांचं आजही आठवण आहे. आपण या आठवणीतून आज आम्हाला मार्गदर्शन करावं अशी हा बाळचंद्र दाभोळकरांचा सत्कार बाकी आहे. आमचे हर होणारे कार्यकर्ते म्हणजे बाळ म्हटलं ना आपले 3 बाळ आहेत. बाळ वैद्य आहे, बाळ दाभोळकर आहे. ही ना त्यांनी लहान मुलांसाठी आहे, बागडतात. यांना सांगितलं वरती चढा, झाडावर चढून गेणे बांधणारे अशी कष्टकरी लोक ह्या मोठी माणसं आहेत. आणि हे विशेषतः अदानी इलेक्ट्रिकल त्याच्या अगोदर रिलायन्स इलेक्ट्रिकचे मोठे अधिकारी होते. जन्म त्यांचा दैसल मधला, बागपत दैसलचा. आणि असा हा भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. आजच्या अद्भुत दिवशी या सगळ्यांना, वरिष्ठ नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, निवृत्त शिक्षकांना
आणि आज ज्यांचा ज्यांचा सत्कार झाला ते सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. म्हणजे आजचा सण आनंदाचा सण आहे. आजचा सण उत्साहवर्धन करणारा सण आहे. या माणसाच्या जीवनामध्ये परिवार म्हणजे संघ परिवार, स्वतःचा परिवार म्हणजे मोदी परिवार नाही, संघ परिवार हे ज्यांचा परिवार आहे. समग्र भारत 140 कोटी व्यक्ती ज्यांचा परिवार जन आहे असे आदरणीय नरेंद्र मोदी जी, यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी. और मैं कहूँगा युगवर्ती माने आने वाले युगों तक जो याद रहेंगे ऐसे प्रधानमंत्री मोदी जी का जन्मदिवस है. 75वां वार दिवस आहे. योगानुयोग राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या 17वा वर्ष आहे. म्हणजे या संस्थेने जे संघटनांनी आपली संस्कृती जोपासली, आपली संस्कृतीसाठी दिवस रात्र काम केला. परमपूज्य डॉक्टर साहेब, परमपूज्य हेडगेवारजी आणि काही मंडळी ज्याने संपूर्ण जीवन राष्ट्रासाठी दिला आणि ज्याने नरेंद्र मोदीजी सारखे रत्न घडवले असे सगळ्या महापुरुषांना आज मी वंदन करतो. आणि 100वा वर्ष जेव्हा चालू आहे तेव्हा आपण सर्व मिळून संकल्प करूया की जे जे काही अभिष्ट होतात ते मंडळींना, ते महापुरुषांना, ते सगळं आपण करून घेऊ आणि त्याप्रमाणे आपण जगू. तसा संकल्प आपण करून घेऊ. मित्रांनो, नरेंद्र मोदींच्या विषयी बोलायला झाला तर तास कमी पडेल, 2 तास कमी पडेल, दिवस कमी पडेल. परंतु असा एक व्यक्तिमत्व, अहोरात्र काम करणारा व्यक्तिमत्व. माणसाला 8 तास झोप पाहिजे, कमीत कमी 8 तास. हे 4 तासपेक्षा जास्त झोपत नाही. आणि तुम्ही जेव्हा पाहिजे 8 तास, 10 तास, 12 तास काम केल्यानंतर तसे ते तसेच स्ट्रेस वाटते. काय त्याच्या व्यक्तिमत्वाचे गुण आहे. मी आज एक वर्तमानपत्रात सुंदर वाचला आणि मला वाटलं की बरोबर मी शेअर केलेला पाहिजे. बुद्ध जी ने कभी अपने उबासी लेते हुए देखा है? कभी भी नहीं. हम लोग थकते हैं, उबासी आती है, कभी भी उबासी लेते देखा नहीं. उनकी बॉडी लैंग्वेज गजब की बॉडी लैंग्वेज. ऐसे बहुत से उनका वर्णन इसमें है, है जो चला जाता है. मगर एक व्यक्तिमत्व जो अहोरात्र राष्ट्रासाठी, विचारासाठी, हिंदुत्वासाठी काम करणारे व्यक्ती जे आहे त्यांचा आज वाढदिवस आहे. 75वा वाढदिवस आहे. आपण सर्व मिळून अभिनंदन करू. त्याला परमेश्वर निरामय दीर्घायु देऊ तो कामना करू. परंतु तो निरंतर राष्ट्रसेवामध्ये असाच काम करत राहील आणि भारताला विश्वगुरु बनवण्याची एक गोष्ट होती तो सिद्ध झालेलीच आहे. कुठलाही देश असेल, कुठलाही राष्ट्र असेल, कुठलाही महादेश असेल, कुठली महासत्ता असेल, त्यांच्या प्रमुख सुद्धा त्यांच्या बरोबर उभा राहायला तो थोडा कमी दिसतो. त्यांची हाईट, त्यांची ओरा, त्यांचे जे व्यक्तिमत्व नेहमी मोठाच दिसतो. आणि मात्र राष्ट्रीय फलकावरती नाही, आंतरराष्ट्रीय फलकावरती सुद्धा नाव घेता आला तर प्रथम नाव कुठला? नरेंद्र मोदी. प्रथम देश कुठला? भारत. इंडिया नको, भारत. अशी एक स्थिती गेले 10-11 वर्षात निर्माण झाली. त्यांच्या पाठीमागे संघाचा आशीर्वाद आहे, संघाची शिक्षा आहे, संघाचा शिक्षण आहे आणि संघाचे संस्कार आहे. आज मी या निमित्ताने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा
15व्या वर्षा निमित्त आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. व्याप आहे आणि त्यापैकी राजकीय क्षेत्र सुद्धा आपण सांगून जोडू शकतो. आणि या निमित्ताने जास्त न बोलताना मी आदरणीय नरेंद्र मोदीजींना निरामय दीर्घायुष्य आपल्या सर्वांच्या वतीने आणि राष्ट्राची अशीच सेवा करत राहो, असाच उंचीवरती घेऊन जायला म्हणजे त्याला परमेश्वर शक्ती द्यावा आणि आपला राष्ट्र, आपले विचार, आपलं हिंदुत्व, आपला सनातन हे समग्र विश्वमध्ये त्यांच्या मार्फत त्यांच्या प्रसार हो. आज आपण बघितलेलं आहे की कॉरिडॉर सगळे विश्वनाथ कॉरिडॉर आहे, द्वारका कॉरिडॉर आहे, म्हणजे आपला सनातन धर्माचं जे स्थानक आहे त्याला एक नवीन उंचाई देण्याचं काम आणि पर्यटन प्रवास आदी कुठला काय क्षेत्र सोडला नाही. आज आपण गेले तर प्रत्येक किलोमीटरला काही ना काही विकास काम चालू असते. म्हणजे विकास महापुरुष, विकास पुरुष नाही, विकास महापुरुष म्हणून आपण त्याला ओळखला तरी सुद्धा कमी पडेल असे एक व्यक्तिमत्व आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभलेले आहे. माननीय संचालक जी ने कहा है कि वही एक आंकड़ा होता है. संघ जब तक बोलेगा, संघ जब तक आदेश देगा तब तक काम करते रहना. मेरे लिए भी लागू है और मोदी जी के लिए भी लागू है. तो ये बात अंत में कह करके फिर एक बार मैं उनको बहुत बहुत शुभकामना देता हूँ. क्या हम दे सकते हैं उनको? मैं तो एक कहता हूँ कि मेरी उम्र के जितने वर्ष बाकी हो गए वो वर्ष उनकी उम्र में जुड़ जाए और राष्ट्र की सेवा करते रहे. बस यही कामना के साथ पुनः एक बार भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे, हर 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 हर. धन्यवाद. माझे वरिष्ठ सहकारी लाडेजी त्याचा उल्लेख करायला मी विसरलो. कांदा लावून तेव्हा कुठे काय लांब सुद्धा सत्ता दिसत नव्हती. मात्र विचारासाठी काम करायचा, संघर्ष आणि संरचना करायची आणि दिवस रात्र काम करायचा. तेव्हा जे काही निवड लोक होते दहीसर म्हटले, दहीसर काउंटरमध्ये 2च लोक होते, एक प्रवीण लाडे आणि एक रविदास म्हात्रे. आणि हा लोकांच्या खात्यावरती संपूर्ण पश्चिम दहीसरचा भार होता आणि ते चांगला पैलू निभावलं. हा एक पैलू. दुसरा पैलू हे कलावंत आहे, इतिहासविद आहे, भारतीय इतिहास परिषदचा कार्यकर्ता म्हणून मोलाचं काम तो करत आहे. आजच्या दिवशी आम्ही दोघी एकत्र आहे आणि जीवनभर एकत्र राहू अशी कामना करतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. आणि त्याचा पूर्ण गणवेशमध्ये यायच्यात. पूर्ण गणवेशमध्ये एक आमची संघाची खाकी पॅन्ट असते, काळी टोपी असते, व्हाईट शर्ट असते, ब्लॅक शूज असते, बेल्ट असते. ते कोणाला समजा पाहिजे पूर्ण गणवेश तर माझा किंवा आमचे वॉर्ड निलेश देशमुख यांचा संपर्क करावा. ते आम्ही त्याचे शुल्क पण आहेत, पण समजा ज्याची इच्छा असेल आणि शुल्क देऊ शकणार नाही तर तेही आपण व्यवस्था करू. माझा आग्रहाची विनंती आहे की 2 तारखेला संध्याकाळी 5 वाजता आपल्या ब्लू गॅलेक्सी बिल्डिंगच्या बाजूला समाज कल्याणामध्ये आपण सर्वांनी तिकडे या आणि संघाच्या शताब्दी वर्ष निमित्त तिकडे कार्यक्रम होणार दसऱ्याच्या दिवशी अशी विनंती आहे. धन्यवाद. आपले लाडके लोकप्रिय नगरसेवक जगदीशभाई ओझाजी, तुम्हाला आम्ही प्रधानमंत्र्यांसाठी एक गिफ्ट देतो उडानच्या वतीनं. आपण श्री भाऊ भारतीबेन उडानतर्फे आपण जी गिफ्ट देत आहोत ही देशाच्या पंतप्रधानांपर्यंत ही गिफ्ट आपण आमचे प्रतिनिधी म्हणून दिले पाहिजे.
यहाँ पर सिखाया जाएगा खास कप। जगदीश भाई धन्यवाद। एक मिनट। एक बहुत सुंदर कार्य मेरे देश के लाडले प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के 75वें जन्म दिवस पर हार्दिक शुभकामना। उसके उपलक्ष्य में एक कविता लिखी गई है। कवि का नाम मैं बताऊंगा बाद में। अद्भुत है तुम्हारी देशभक्ति, आराम करते हो अहर्निश करते हो देश की सेवा, सेवा ही तुम्हारा संकल्प। 75वें जन्म दिवस पर मोदी जी कह रहा हूं मैं भी मन की बात, देश को क्या विश्व पटल पर भी तुम्हारा नहीं है कोई विकल्प। विकास का महामंत्र दिया, युवा शक्ति में भर दिए प्राण, तुष्टिकरण की राजनीति पर तुमने चलाए तीखे बाण। अमृत महोत्सव पर मोदी जी करते हैं हम मंगल कामना, शतायु होकर करते रहो तुम इस देश का नवनिर्माण, इस देश का नवनिर्माण। यह अत्यंत अद्भुत कविता लिखने वाले कवि है अर्जुन मेड़तवाल, जो सूरत से है। धन्यवाद। और यहाँ पर भाई तावड़े जी कुछ कहना चाहते हैं। मैं माइक चार ओळी जरा बोलत आहे मोदी साहेबांच्या बद्दल बाळ वैद्यजी, पण एक आमचे सगळ्यांचे मार्गदर्शक जे आम्हाला मदत करत आलेले आहे आणि मुंबई भाजपा ऑफर सेलचे ते कार्याध्यक्ष बापूभाई पवारजींच्या बरोबर काम करतात। आमचे PM गुप्ताजींचा जाहीर सत्कार आम्ही पुष्पगुच्छ शाल देतोय। नाही पण तुम्ही मुंबई भाजपचे नाही, आज आमचा आहे। आज मोदीजींच्या वाढदिवसानिमित्ताने PM गुप्ताजी आज तुमचा सन्मान शाल आणि सन्मान दिला जात आहे। रिस्पेक्टली आमचे माननीय करुणाशंकर ओझाजी, खास आमचे मार्गदर्शक PM गुप्ता भाजपा हॉकर सेलचे अध्यक्ष आहेत, मुंबईचे नेते आहेत, त्याचा सन्मान हा आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे। बहुत जूनियर कार्यकर्ता है और नेता के रूप में भी काम करते हुए कार्यकर्ता की भूमिका से काम करते हैं और सालों साल मुख्य सेवक है। मैं उनको आज के दिन बहुत बहुत बधाई देता हूँ। आदरणीय बाळ वैद्यजी, आपल्याला माहितीच आहे मराठी आणि हिंदी सृष्टीतले संगीतकार अजय अतुल यांनी एक तयार केलेली रचना मी फक्त त्यातल्या 4 ओळी आपल्या पुढे सादर करतोय। त्या मोदीजींबद्दल आहे। एक अविरत ध्यास फुलवत वाट खडतर चालतो, कर्मयोगी जो कृतीतून दश दिशांना साधतो। एक अविरत ध्यास फुलवत वाट खडतर चालतो, कर्मयोगी जो कृतीतून दश दिशांना साधतो। जन्म हा दीर्घायु हो ईश्वराला प्रार्थना, जन्म हा दीर्घायु हो ईश्वराला प्रार्थना, जन्म हा दीर्घायु हो ईश्वराला प्रार्थना। धन्यवाद। मी रगडे साहेबांना नम्र विनंती करतो की त्यांनी इथे आम्हाला मार्गदर्शन करा। धन्यवाद। सर्वप्रथम सर्वांना या भारत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे सर्वजण इथे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे उपस्थित झालेलो आहोत। या ठिकाणचे प्रमुख मार्गदर्शक माननीय ओझा साहेब
तसेच माझे ज्येष्ठ मित्र श्री घुगे साहेब यांनी मला या ठिकाणी आमंत्रित करून उपकृत केलं. खरोखरच आजचा हा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी उपस्थित केलाय आणि त्यांनी सांगताना असं सांगितलं की ज्येष्ठांचा सत्कार करायचा आहे, परंतु इथे आल्यावर मला दिसतंय हे ज्येष्ठ नसून तरुण कार्यकर्ते आहेत. कारण एवढा सगळा उत्साह या ज्येष्ठांमध्ये दिसला. हसी का कोई मोल नहीं होता, हर हंसी का कोई मोल नहीं होता, हर रिश्तों का कोई तोल नहीं होता. इस देश में बहुत सारे पंतप्रधान आके गए होंगे, इस देश में बहुत सारे पंतप्रधान आके गए होंगे, लेकिन हर कोई नरेंद्र मोदी जैसा कोई नहीं होगा, हर कोई नरेंद्र मोदी जैसा नहीं होगा. पुन्हा एकदा सर्वांना पंतप्रधानांच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथे माझे 2 शब्द बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. आता महत्वाचा सत्कार आता ज्यांचे राहिलेले आहेत त्या सगळ्यांचे सत्कार. बाबा जोशी सगळे बोलले ना, मी यांच्यावर अन्याय होतो. आज जर बघाल ना, ही सगळी ज्येष्ठ मंडळी आहे. आज 4 माझ्या भगिनीकडे आहेत, यामध्ये गीता पटेल आहे, विरुमती आहे, 5 माझ्या पण इकडे बसलेले आहेत. आपण सगळ्यांचा सन्मान करणार आहोत. आमच्या सर्वप्रथम प्रबोध पारेख जी आमच्या उडान परिवाराचे ज्येष्ठ सदस्य, आपको पुष्पगुच्छ पिता आदरणीय हमारे करुणशंकर जी ओझा जी प्रबोध पारेख जी को एक सम्मान कर रहे हैं. त्यानंतर बलवंत श्रॉफ आहे का? बलवंत श्रॉफ नंतर भारत बिल्ला बलवंत श्रॉफ हा लाडे साहेबांच्या सत्कार करतोय. धन्यवाद, मनपूर्वक आभार. भारत श्रॉफ समोर जरा व्हिडिओ चालू आहे टीव्हीचा, जरा कार्यकर्त्यांनी भाग ठेवायचा आहे प्लीज. भारत श्रॉफ मोदी साहेब भरत बिल्ला जी है. जगदीश भुटिया जी, उनका सत्कार लाड़े साहब कैसे करें? लाड़े साहब, जगदीश भुटिया जी. यहाँ पर हमारे 2 टीचर यानी 2 सीनियर सिटीजन है, उसमें हम उनको बुलाएंगे. भरत वालिया है, है ना? लाडे जी जे जवळ येतील त्यांना पुष्पगुच्छ द्या. इंद्रनील लवले लवकर फटाफट. त्यानंतर कृष्णा गावडे, आनंद प्रभू पाटकर, पाटकर या लवकर, नावा घेतोय. विरुमती सोलंकी, सगळ्यांना गुलाबाची फुलं द्या. विरुमती सोलंकी या बेन आपला तुमच्या असे भारती बेन 2 लेडीज आहेत. विरुमती सोलंकीना लाडेजी विरुमती सोलंकी आलेले आहेत. विरुमती सोलंकी तिला मोठा गुच्छ द्यायचे, मोठी बाई आहे. तिची मुलगी ऍडव्होकेट सोलंकी आमच्या भाजपच्या लिगल सेलच्या प्रमुख आहे, डॉक्टर आहे. गीताताई पटेल साजरी केली. रवींद्र कदम या. रवी कदम टाळ्या वाजवा. रवी कदम, जयराज लवकर या. दर्शन नवले साहेब झाले का तुम्ही?
मधुसूदन नायर, मधुसूदन रामनाथन आहेत, आनंद प्रभू पाटकर, प्रवीण लाडे, हा आमचे प्रवीण लाडे, तुम्हाला महेंद्र सरेकर आपला अरुंद व्यक्तिमत्व आहे, हे ज्येष्ठ असला तरी कार्यकर्ता महेंद्र बरोबर का, अंबादास राऊत भारतीय सैन्य, बालचंद्र दाभोळकर झाले, एच युवराज, गीता पटेल झाल्या, अशोक एच मकवाना, अशोक मकवानी कोण या नाही, भारतीबेन पुष्पगुच्छ द्या, अशोक मकवाना आमचे सिनियर मोस्ट आहे, आपले आघाडीचे गायक जे दीपक खेर यांना आम्ही लाडे साहेबांना विनंती करतोय, कारण खूप मोठा जबरदस्त मोठा कलावंत आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया पेन्शनर्स, त्यांना शाल द्या, शाल दीपक खेर गझल सम्राट आहेत, जबरदस्त व्यक्तिमत्व आहे दीपक खेर, प्रवीण लाडेजींच्या हस्ते त्याचा सन्मान होतोय, आकाश मस्त कौल करो, दीपक खेर यांचा सत्कार माननीय मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने, यादव जी हमारे कहाँ पर है, आप लास्ट में कौन बैठे रवि के बंगला, सिंह जी आइए, सिंह साहब प्लीज आ जाइए, आप जल्दी अरे इधर हमारा नाम लिखा है, हेमंत सुरेंद्र झा जी आहे, हेमंत कृष्णा शोधा, गणेश अनिल कांबळे, विष्णू के पांचाळ, प्रमिला वी पांचाळ, एन डिसोदाजी, कॅरिन डिसोदा, त्याचा सत्कार, हा एक आमचा तरुण आहे, म्हणजे ज्येष्ठ नाही पण त्याचा सन्मान एक कॅर बोर्डचा आहे, कमल शहा, जानवी राठोड, अविष्या विश्वकर्मा, साधना, ही सगळी मुलं आहेत, मुलांचा सत्कार झालेला आहे, आता राहिलेला आहे वीरेंद्र पांचाळ, कमल एस पांचाळ, रुपीजी वसंत डोबळे झाले, इंदिरा सिंग, मुकेश काढवा, मुकेशजी, वसंत डोबळे साहेब, इंद्रसिंग झालेले आहेत, गुप्ताजी जे आता राहिलेले, आता मिश्राजी जो हमारे आता इकडे नाव पाहतोय, कुंभार साहेब, टाळ्यांच्या गजरात स्वागत करा, कुंभार साहेबांचं स्वागत, त्यानंतर देवेंद्र दिलीप फडतरे, त्याचबरोबर ऐका नंदकुमार पुळेकर साहेब, त्याचबरोबर आदरणीय नाईक साहेब आणि आपले शिवाजीराव होतेकर, मोहन नेरुरकर जाऊ नका, आमचे दिलीप फडतरे लवकर जरा समोर, शिवाजी हातेकर साहेब या, रामचंद्र काकडे
रामचंद्र काकडे साहेब आहेत का? मोहन नेरुरकर, मोहन नेरुरकर, नेरुरकर साहेब मला दिसता या. अहो या नेरुरकर या, नेरुरकरजी या, नेरुरकर साहेब यावं अशी विनंती आहे. कारण का ते गायक काय तरी या. जरा फोटो काढायचा आहे. मोहन नेरुरकर, नेरुरकर, अरे अख्खा एनएल कॉम्प्लेक्स तुमच्या नावं ऐकताय बोलून आम्ही. ललितभाईचा सत्कार, ललितभाई दवेचा सत्कार होतोय. नाही, ललितभाई दवे यांनी आम्हाला खूप मदत केलेली आहे. ते आमच्या भारतीबेनचे मिस्टर आहेत, त्यांच्या माध्यमातून हा आपला कार्यक्रम यशस्वी झाला. धन्यवाद. आणि आता प्रसिद्ध गायक मोहन नेरुरकर, नेरुरकरांना शाल आणि पुष्पगुच्छ. लाडेसाहेब नेरुरकरांना शाल द्या पहिला. आज मोदीजींचा वाढदिवस आणि आज आणि गुरुजी झालेले आहेत. गोविलालजी मेहताजी, त्यांचाही सत्कार आम्ही करतोय. मेहताजी, मेहताजी गोविलाल मेहताजी, प्राथमिक शाळेतील शिक्षकांचा उपाध्यक्ष आहे. मोदींच्या वाढदिवसाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. त्यांनी 100 वर्ष जगावं आणि भारताची सेवा करावी. एक महिला भगिनी आलेल्या आहेत. हेलो, मैं वीरमती सोलंकी. मुझे उड़ान ग्रुप तरफ से सम्मानित किया और बुलाया, इसलिए मैं उड़ान ग्रुप का धन्यवाद चाहती हूँ. और नरेंद्र मोदी के लिए 2 पंक्ति बोलती हूँ. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिल ये आए, बार बार दिल ये गाए. अब जियो हजारों साल ये हमारी आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू नरेंद्र जी, हैप्पी बर्थडे टू. धन्यवाद. दिव्यत्वाची देत प्रचिती, दिव्यत्वाची जेत प्रचिती, तेथे कर माझे जुळती, तेथे कर माझे जुळती. मोदींना नमस्कार. मी नंदकुमार पुळेकर, मोदी साहेबांना लाख शुभेच्छा आणि आणखी 100 वर्षे जगावे ही इच्छा. आणि भारताचं नेतृत्व हे हयात असेपर्यंत त्यांच्याकडे जाऊन ही मी सदिच्छा व्यक्त करून. हा कुंभार बोला लवकर, वेळ कमी आहे. नाव पूर्ण नाव मोठ्याने. नमस्कार, मी अशोक कुंभार, एनएल कॉम्प्लेक्स रहिवाशी. माझं वय 68. मोदी साहेबांच्या वाढदिवसाबद्दल माझ्याकडून सर्व वरिष्ठ नागरिकांकडून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, दत्ताराम पुंजाजी घुगे, डिप्पल ठाकूर प्रेझेंट. बोल बॉल बोल या कार्यक्रमामध्ये आजच्या कार्यक्रम प्रमुख पाहुणे प्रवीण लाडे. प्रवीण लाडे हे या भागातील उत्तर मुंबईतील लोकप्रिय कार्यकर्ते आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्ताने नरेंद्र मोदी साहेबांनाही भेटले होते. लाडे साहेब, आपण कॅमेऱ्यावरून आपले अनुभव सांगा. आपण महाराष्ट्र दिनानिमित्ताने देशाच्या पंतप्रधानांना विमानतळावर भेटले आहेत. सर्वप्रथम माझं नाव मी प्रवीण भगवान लाडे.
संघ परिवाराचा एक ज्येष्ठ कार्यकर्ता, भारतीय जनता पार्टीमध्ये जवळपास भारतीय जनता पार्टीचा जन्म झाल्यापासून मी या वॉर्डाचा उपाध्यक्ष असा मी एक जुना कार्यकर्ता। आणि मोदी साहेबांच्या बद्दल सांगायचं तर मोदीजी हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांच्या डोक्यात सतत नवीन कल्पना उद्भवत असतात आणि त्या कल्पना ते प्रत्यक्षात आणतात। अशीच एक कल्पना त्यांनी मे महिन्यामध्ये राबवली। मे महिन्यामध्ये आपल्याला माहीतच असेल का जिओ सेंटरचं उद्घाटन होतं आणि त्या उद्घाटनासाठी त्यांचा एक दिवसभराचा कार्यक्रम होता। पण त्यांनी त्यावेळेला सर्व मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना, पोलीस कमिशनरांना सगळ्यांना सांगितलं असतं। जनरली काय असतं का ज्यावेळेला भारताचे पंतप्रधान येतात त्यावेळेला प्रोटोकॉल म्हणून, एक राजशिष्टाचार म्हणून त्यांचं स्वागत मुख्यमंत्री किंवा राज्यपाल आणि पोलीस प्रमुख वगैरे करतात। मोदीजींनी स्पष्टपणे सांगितलं की माझं स्वागत माझे सामान्य कार्यकर्ते करतील, तसंच संध्याकाळी मला निरोप देण्याच्या समारंभातसुद्धा सामान्य कार्यकर्तेच असतील, हे त्यांनी आवर्जून सांगितलं। आणि त्याप्रमाणे सकाळसाठी 24 आणि संध्याकाळी त्यांना निरोप देण्यासाठी 24 असे 48 कार्यकर्ते निवडले गेले होते आणि त्याच्यामध्ये माझाही समावेश होता। आणि त्यामुळे मला त्यांना अगदी जवळून त्याच्याशी बोलता आलं, बातचीत करता आली। आणि ही मोदी साहेबांची एक नवीन कल्पना का आपल्याच्या ह्याच्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांनासुद्धा सामावून घ्यायचं। कारण मोदी साहेबांची प्रत्यक्ष भेट म्हणजे त्या कार्यकर्त्याच्या जीवनातला एक सर्वोच्च आनंद असतो आणि असा आनंद देण्याचं काम मोदी साहेब सदोदित करत राहो। भारतवासियांना ते सतत असं नवनवीन अभिमानाचे क्षण देत राहो अशी शुभेच्छा व्यक्त करून मी रजा देतो। आपले वसंतराव ढोबळे ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष आपलं माईक समोर देतो। नमस्कार, मी वसंतराव ढोबळे, राहणार दहिसर। आज 75व्या मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये घुगे साहेबांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये मला या ठिकाणी आमंत्रित केलं गेलं। मी सर्व पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद मानतो आणि यापुढे असेच आपल्याला 75व्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण एकत्र आलेलो आहोत। आपल्या मोदी साहेबांना आयुष्य भरपूर लाभो आणि त्यांची कारकीर्द ही ॲक्च्युली खरे म्हणजे तर जगात आपण पोहोचवलेली आहे। त्यांनी जगात त्याची ओळख आपल्या जगाच्या इतिहासामध्ये त्यांनी करून दिलेली आहे। त्यामुळे या ठिकाणी मोदी साहेबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना उत्तरोत्तर प्रगती हो आणि आयुष्य भरपूर लाभो, आयुष्य आरोग्य भरपूर लाभो अशी प्रार्थना देवाजवळ प्रार्थना करतो। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। पूरा जोरात बोला। इंद्रसेन सिंह मेरा नाम है। आज बड़ा सौभाग्य प्राप्त हुआ है, मोदी जी का जन्मदिन, इसमें सम्मिलित होकर हम लोग को काफ़ी उत्साह मिला है। सन 84 में मैं नरेंद्र मोदी से मुलाकात किया था, उनके हाथे मुझे प्राइज़ मिला। तब वो गुजरात के मुख्यमंत्री थे, लेकिन आज प्रधानमंत्री के रूप में 75 वर्ष के उपलक्ष्य में आज उनके जन्मदिन में मिलने का सौभाग्य प्राप्त हुआ। ये हम सब लोगों के लिए बड़ी खुशी की बात है। हमारे देश के प्रधानमंत्री देश का विकास कर रहे हैं, देश को संसार से में टॉप लाना चाहते हैं। आज पूरे वर्ल्ड में जो है हम लोग का चौथा स्थान है, जो कि लोग भारत को कोई पूछता नहीं था, लेकिन आज टेक्नोलॉजी IT से देश की प्रगति हुई है और इसका जो है पूरा श्रेय हमारे प्रधानमंत्री मोदी जी के जाती है। धन्यवाद। अभी हमारे नवले साहब बोल रहे हैं। चलो हो गए पूरा माझं नाव इंद्रभान नवले। मी मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त फक्त 2 गाण्याच्या ओळी बोलून दाखवतो। लाभावे लाभावे दीर्घायू, लाभावे लाभावे दीर्घायू, मोदीजी हॅपी बर्थडे टू यू,
मोदी जी हॅपी बर्थडे टू यू, लाभावे लाभावे दीर्घायू, लाभावे लाभावे दीर्घायू, मोदी जी हॅपी बर्थडे टू यू, मोदी जी हॅपी बर्थडे टू यू। धन्यवाद। महिला मंत्रिमंडल भारती दवे बोल रही हूँ। मैं यहाँ की महिला बीजेपी मंत्रिमंडल महिला अध्यक्ष हूँ। आज हमने जो नरेंद्र मोदी जी के जन्मदिन के उत्सव में एक छोटा सा कार्यक्रम रखा था, क्योंकि मोदी जी के लिए हम जितना करें उतना कम है। पर आज हमारा उड़ान परिवार और सीनियर सिटीजन परिवार ये सब मिल के जो ये कार्यक्रम हमारे एनएल कट्टा पे जो माननीय नगर सेवक जगदीश भाई ओझा ने हमें यहाँ लोगों के सोए के लिए दिया है। तो मैं यहाँ एक शिक्षक तरीके भी पढ़ाती हूँ। आज हमारे कैरम बोर्ड जो सब खेलते हैं वो भी अच्छे खुश रहे। और आज हमारे नरेंद्र मोदी जी ने जो काम किए वो तो मैं उसको डिस्क्राइब ही नहीं कर सकती, क्योंकि उनके काम ही ऐसे अविरत है। आज 3 तलाक का काम किया उन्होंने, महिलाओं के 33% महिलाओं के लिए आरक्षण दिया है। और उन्होंने उज्ज्वला योजना, महिला बाल विकास योजना, महिला बेटी बचाओ बेटी पढ़ाओ ओरिएंटेड, ऐसे बहुत महिलाओं के लिए पगभर जो औद्योगिक विकास ओरिएंटेड में भी उन्होंने मोदी जी ने अपनी अलग अलग योजनाओं के तरह अवलंबित किया है। और आज हम मोदी जी को कुछ इतना ही कहते हैं कि आपको और आगे काम करने में हम हमेशा आपके साथ हैं, और महिला सशक्तिकरण हमेशा आपके साथ है। और हम आपको जन्मदिन के उपलक्ष्य में बहुत ढेर सारी महिलाओं की ओर से शुभकामना देते हैं। धन्यवाद मोदी जी। हमारे मुंबई के जाने माने कलावंत और पेंशनर एसोसिएशन के प्रमुख माननीय दीपक खेर जी एक बड़े हुनर है। उनका आज मीडिया और सबके से ताल्लुक है, बहुत अच्छा व्यक्तिमत्व। आज इस प्रोग्राम में सत्कार मूर्ति थे। आज आप मोदी जी के बर्थडे के बारे में बोलिए। नमस्कार, मैं दीपक खेर। आज घुगे साहब ने आदरणीय मोदी जी का जो जन्मदिन का कार्यक्रम आयोजित किया है, यह निश्चित ही एनएल कॉम्प्लेक्स के और दहीसर पूर्व या दहीसर पश्चिम से आए हुए सभी मेहमानों ने इसे बहुत पसंद किया। आप सभी जानते हैं कि मोदी जी सिर्फ देश में नहीं बल्कि पूरे अंतर्राष्ट्रीय स्तर पर एक बहुत ही सुप्रसिद्ध राजनीतिज्ञ हैं, लेकिन एक उनकी स्टेट्समैन की भी पूरे दुनिया में एक छवि बनी है। अमेरिका से हमारे संबंधों के बारे में हो या विश्व के और देशों के संबंध के बारे में हो, देश की औद्योगिक नीति हो, बैंकिंग नीति हो, शहरों का विकास हो, ग्रामीण विकास हो, विद्यार्थियों और विशेष रूप से युवाओं के प्रगति के क्षेत्र का काम हो, उन्होंने हर क्षेत्र में एक महत्वपूर्ण योगदान दिया है और देश में एक उनका नाम है। और ख़ास तौर से आज इस कार्यक्रम के लिए मैं पुनः दत्ताराम घुगे जी को बहुत बधाई देता हूँ कि उन्होंने अपने स्वयं की इच्छा से सारे इतने लोगों को इतने समय में इकट्ठा किया और आदरणीय मोदी जी का सम्मान किया है। उस सम्मान में हम सभी सहभागी हुए हैं, सभी भागी हुए हैं और पुनः मोदी जी को खूब बधाई और आदरणीय घुगे साहब को भी इस बात के लिए बधाई कि उन्होंने एक बहुत बड़ा काम किया है। इसे ही स्व प्रेरणा कहते हैं, इसे ही समाज सेवा कहते हैं, इसे ही हम लोगों को प्रेरित करने का काम कहते हैं। आज घुगे साहब ने लोगों को प्रेरित किया है। मोदी जी का सिर्फ मोदी जी एक व्यक्ति नहीं, विचार है, उस विचार को लोगों तक पहुँचाने का काम किया है। आपका पुनः बहुत बहुत धन्यवाद। नमस्कार, धन्यवाद। मैं